14 विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजाननाला वंदन करून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पालपेणे गावची ग्रामदैवत श्री खेमवर्धन मातेच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच उबळे गावची ग्रामदैवत श्री भैरी केदार मानाई चंडिका देवीच्या चरणी नतमस्तक होऊन येथे जमलेल्या रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा करून आम्हाला आमची कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे श्री खेमवर्धन पालखी पथक पालपेणे तळ्याचीवाडी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खेमवर्धन देवी पालखी पथक पालपेणे आपल्या समोर सादर करलेला पौराणिक देखावा संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवरील मांडे। ही कथा आहे संत ज्ञानेश्वरांची भक्तीची आणि योग शक्तीची। ज्ञानेश्वरांनी पैठणमध्ये ब्रह्मवृंदाच्या साक्षीने रेड्याच्या मुखातून वेद वदून घेतले। तेव्हापासून आळंदीतील सर्व लोक या भावंडांना आदरपूर्वक वागू लागले। पण विसोबा साठे नावाचा व्यक्ती या भावंडाचा द्वेष करीत असत, त्यांना संन्यासाची पोरं म्हणून हिणवत होत। एकदा असं झालं, दिवाळी सणाच्या दिवशी निवृत्तीदाराला मांडे खाण्याची इच्छा झाली। त्याला लागणारं खापर घरी नव्हतं, त्यामुळे मुक्ता ते खापर आणण्यासाठी कुंभाराकडे गेली। पैठणच्या विसाजी पंतांनी या भावंडांना काही द्यायचा नाही असा दम दुकानदारांना भरला होता, त्यामुळे दुकानदारांनी तुम्हा संन्यासाच्या मुलांना काही देणार नाही असं बोलून मुक्तेला नाकारलं। मुक्ता इरुसली, घरी आली, रडू लागली, कारण आपल्या दादाला हवा तो पदार्थ बनवता येणार नाही याचं दुःख तिला झालेलं। तिचा पडलेला चेहरा पाहून ज्ञानेश्वरांनी विचारलं, का काय झालं मुक्ते? मुक्ता रडत रडत ज्ञानदादाला सांगू लागली, ज्ञानदादा, निवृत्ती दादाने कधी नव्हे ते मांडे खाण्याची इच्छा केली आणि त्यांची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही। का काय झालं? ज्ञानदादा, विसाजी काकाने मला फुटकं कापड देखील मिळू दिलं नाही, आकलून लावलं, भिकाऱ्यांना कसले मांडे खायचे डोळे म्हणून अपमान केला। इतकेच ना, तू तयारी तर कर, आपण करू मांडे। अरे पण कसे करायचे मांडे? तू तयारी तर कर। ज्ञानदादाने आश्वासन दिल्यावर ते पूर्ण करेल याची खात्री मुक्ताला होती। मुक्ता उठली, तयारीला लागली। मांडे बनवण्यासाठी लागणारं पीठ आणि इतर साहित्य तयारच ठेवले होते, फक्त गरज होती ती खापराची। तयारी झाल्यावर मुक्ता ज्ञानदादाला विचारते, ज्ञानदादा, कुठाय रे कापड? कशावर भाजू मी मांडे? ज्ञानेश्वरांनी भगवंताचं स्मरण केलं, ओनवे झाले आणि आपल्या योग सामर्थ्याने जठराग्नी प्राप्त केला आणि स्वतःची पाठ लाल बुंद तव्यासारखी तापवली आणि मुक्तेला सांगितलं, मुक्ते ताप माझ्या पाठीवर। तशी मुक्ता आनंदाने दादाच्या पाठीवरती मांडे तापू लागली। एकीकडे आज मुक्ता कशी बरे मांडे वाजते हे बघण्यासाठी विसाजी पंताचे शास्त्रीबुवा ज्ञानेश्वरांच्या झोपडीपाशी निघाले। विसाजी पंतांचा या मुलांवर खूप राग। शास्त्रीबुवा, ही संन्यासाची पोरं पण डोहाने मांडे खायचे, या मुक्तेला खापर सुद्धा मिळले नाही, बघतोच ना कसे मांडे वाजते ती। चला ओ विसाजी पंत, चला, काही गाठी करतात ते बघू, अंदाज घेऊ, बघ मुळी बांधू असं म्हणताय, मग चला। इकडे निवृत्तीचे मांडे खाण्याची इच्छा पूर्ण झाली होती। ते मांडे फारच छान झाले का? याचं सर्व श्रेय ज्ञानदादाला। हा, इतका सुंदर तवा मिळालाय म्हणूनच ते रुचकर झालेत। निवृत्तीने मांडे खाऊन मुक्तेचं कौतुक केलं, पण खापर न मिळाल्याने विसाजी पंतांना बघायचं होतं की मुक्ता कशी बरे मांडे वाजते। त्यासाठी विसाजी पंतांनी शास्त्रीबुवा ज्ञानेश्वरांच्या झोपडीपाशी आले। आश्चर्यचकित झाले। ओ शास्त्रीबुवा, चमत्कारच आहे, हे आश्चर्यच आहे। शास्त्रीबुवा, ओ चमत्कारच आहे हा, लोक म्हणतात त्याप्रमाणे मुळे ही खरंच अवतारीच आहे। विसोबा, मी खरं त्यांची माफी मागतो। इतकी वर्ष या भावंडांना खूप छळलं याचा पश्चाताप विसाजी पंतांना झाला होता। क्षमा असावी ज्ञान माऊली, चूक झाली तुम्हाला ओळखण्यात, चुकलो मी, क्षमा असावी। आणि त्याच वेळी ज्ञानेश्वरांच्या मुखातील ते गोड शब्द, विसोबा काका, दृष्टी नितळ केलं तर सार सात्विक दिसतं, तुमच्या दृष्टीचा भ्रम गेला यातच सारं काय आहे। पण विसोबा काका, तुम्हाला खेचरासारखं राहावं लागेल आणि यापुढे विसोबा साठे नाही तर विसोबा खेचर म्हणून ओळखले जात। शेवटी विसाजी पंतांना त्यांची चूक समजली, ज्ञानेश्वरांना शरण आले। प्रेक्षक हो, तुम्हाला जर हा पौराणिक देखावा आवडला असेल तर कृपया पालपेणे तालुका गुहागर
पहिला कलाकार पायाखाली पेले, हातामध्ये 2 निरांजन, डोक्यावर पेटी समयी प्रदक्षिणा घातली जाते. भैरी केदार मानावी चंडिका देवस्थानच्या या पालखीला साष्टांग दंडावर घातला जातो. या ठिकाणी पालखी समोर डोक्यावर समयी सुंदर असा बॅलन्स केला जातो पालखीने संघाकडून. आरती केली जाते उबळे गावच्या ग्रामदेवतेची. यानंतर स्पर्धा क्रमांक 2 आणि सुकाई देवी पालखीचे पथक चिंचगडी तालुका चिपळूण. आपल्याला पहिला पुकार आहे, आपण तयार राहायचं आहे. सुंदर अशी सुरुवात होते. अतिशय सुंदर असं वाद्य सुरू झालंय आणि सुंदर असा प्रवेश होतो पालखीने संघाकडून. पालखी नृत्य करणारे हे 12 कलाकार या ठिकाणी प्रवेश करतात. वयोवृद्ध समयी वादक या ठिकाणी सुंदर असे समयीमधून सूर ऐकायला मिळत आहेत. अतिशय सुंदर असं दृश्य आपल्या समोर पाहायला मिळत आहे. कल्पने संपूर्ण संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. प्रत्येक संघाने आपली जी काही प्रॉपर्टी असेल, आपलं जे काही साहित्य असेल ते एकदाच आतमध्ये घेऊन या ठिकाणी वेळ चालू झाली पालखी संघाची. सगळे कलाकार पालखी जवळ येत आहे. एका कलाकाराच्या डोक्यावर पालखी दिली जाते. सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी चालू होतोय. पालखीवर पुष्पवृष्टी केली जाते. कृत्रिम पुष्पवृष्टी आहे. पुन्हा एकदा एकावर एक दुसरा कलाकार आणि पहिला नमस्कार केला जातो उबळे गावचे ग्रामदैवत भैरू केदार मानाई चंडिका या देवतांच्या चरणावर. सूड मारला जातो. सूड म्हणजे कोणाचा बदला घेणं नव्हे तर ढोलावर मारलेलं हे वाक्य यालाच कोकणच्या आपल्या भाषेमध्ये सूड म्हणतात. 4 ढोल 1 ताशा समयी सूड निशाण छान असे हे सगळे वाद्य कलाकार. तिसऱ्या रिंगणामध्ये, दुसऱ्या रिंगणामध्ये नृत्य कलाकार आणि पहिल्या रिंगणामध्ये पालखी नाचवली जाते.
या ठिकाणी या स्पर्धेतला 8वा संघ रांगोबा पालखी नृत्य पथक करमेळे तालुका संकेश्वर हा संघ सुद्धा आत्ता या ठिकाणी दाखल होतोय. करमेळे संघ आपलं सुद्धा स्वागत आहे. खरं तर ही स्पर्धा 20 तारखेची आहे का 21 तारखेची हा मला प्रश्न पडला आहे. कारण 12 वाजता 21 तारीख लागली आणि 21 तारखेला स्पर्धा चालू झाली. बॅनरवर तारीख 20 पडली होती ती चुकीची होती नव्हती. 2 दिवसांची स्पर्धा म्हणायला काय हरकत नाही. सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. सारे सदैवाले जर आपण जवळपास असाल तर त्यांचे सगळं आपली वाट पाहतोय. स्टेजच्या समोर या. सुंदर असा कार्यक्रम चालू झाला पालखेडे संघाचा. निशाणवाला, सांडवाला, ढोलवाले, ताशेवाले, सदै सूर आणि हे पालखी नृत्य करणारे कलाकार. वाद्याचा प्रकार बदलला. अर्थातच वाद्य बदललं की नृत्य बदलणार. वेगवेगळ्या अशा वाद्याच्या चाली आणि नृत्याच्या चाली या ठिकाणी सादर केल्या जाणार. काही चित्तकरारक प्रकार सुद्धा आपल्या समोर सादर केले जाणार. दिलेल्या 20 मिनिटांच्या वेळेमध्ये पालखेडे संघ काय काय आपल्या समोर सादर करतोय पाहायचं आहे. या पालखेडे संघाचे 4 ढोल आपण पाहतोय. या 4 ढोलामधला 1 नंबरचा जो छोटा ढोलवाला आहे तो या संघाचा प्रमुख आहे, कॅप्टन आहे. त्या बारक्याच्या इशाऱ्यावर हा सगळा संघ वाजवतो, नाचवतो, सगळ्या गोष्टी करतो आणि तो इशारा सुद्धा आखरी आखरे कधी करून जातो हे आपल्याला कळत सुद्धा नाही. पण एकदा का त्याने इशारा केला की लगेच वाक्य बदलतोय. झाला इशारा. वाद्याचा प्रकार बदलला. एक जबरदस्त असा हा उली कलाकार आहे. छोटा ढोलवाला, छोटा पॅक, बडा धमाका. अतिशय सुंदर असं ताशेवाला सुद्धा ढोलवाल्याला साथ देतोय. सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. हे मैदान पालखी नृत्य पथक पालखेडे या संघाकडून वेगवेगळ्या अशा या नृत्याच्या चालू आज दोन्ही पंच या स्पर्धेमध्ये डोळ्यात तेल घालून परीक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा वाद्याचा प्रकार बदलला. ढोल गतिमान झाले, ताशा गतिमान झाला, निशाणवाला गतिमान, साजवाला गतिमान. वा पालखीला थोडासा झोका देऊन ते या ठिकाणी नाचवली जाते. अतिशय सुंदर असं सादरीकरण आपल्या समोर चालू आहे. हे मैदान पालखी नृत्य पथक पालखेडे. पुन्हा वाद्य बदलत आहे. दिलेल्या साधारणतः 20 मिनिटांच्या वेळेमध्ये जे काही बलाढ्य संघ आहेत ते कपल ढोलाच्या 16 ते 18 चाली मारत असतात अगदी स्पष्टपणे. आणि हा बारका वाद्य कलाकार आपल्या इशाऱ्यावर इतर संघ सहकार्यांना वाजवायला लावतोय आणि नाचायला सुद्धा लावतोय.
सदैवाने बघा त्यांचं वय बघा 20 मिनिटं छातीचा पिंजरा करून सगळी शरीरातली हवा गालात फुगवायची आणि ती सदैमध्ये फुटून त्याच्यातून स्वर काढायचे. हे सोपं काम नाही. बघायचं असेल तर कुणीतरी प्रयत्न करून बघा. आपली हवा कुठल्या मार्गात निघून जाईल ते आपल्यालाच कळणार नाही. पण जे जातीवंत कलाकार आहेत त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे ते ही कला सादर करू शकतात. त्यातले हे वयोवृद्ध सनई वादक. पुन्हा वाद्याचा प्रकार बदलतो. या संपूर्ण कार्यक्रमासाठी आमचे मित्र विक्रांत चव्हाण आणि त्यांचे सहकारी यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे. तब्बल मागीला जवळजवळ 1 ते 1.5 महिना या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन ते आपल्या सहकार्यांना घेऊन करतायत. खरोखर त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. या स्पर्धेचा स्पर्धक क्रमांक 2 आणि सुकाई देव पालखी नृत्य पथक चिचगरी. आपल्याला दुसरा प्रकार आहे. आपण रिंगणाच्या जवळ येऊन थांबायचं आहे. चिचगरी संघ आपण रिंगणाच्या जवळ येऊन थांबा. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला हा पालखीने संघ डोकर 17 कमरेला कमरपट्टा डोक्याला पट्टा. वाद्य कलाकारांकडे जर पाहिलं तर डोकर 17 कमरेवर पुन्हा एकदा कपच्या डोक्यात टोपी सदैवाने आणि सुरूवाने बघा त्यांचं वेळ बघा. पण वाजवण्याबरोबर त्यांचं नृत्य सुद्धा चालू आहे आणि ते सुद्धा आखून केलेल्या रिंगणामध्ये. सुंदर असा पालखी संघाचा परफॉर्मन्स आपल्या समोर सादर केला जातो. मला वाटतं या ठिकाणी पहिला मनोरा लावण्यासाठी पालखीने संघ सज्ज होतो. एकावर 1-2 कलाकार आहेत. वरच्या कलाकाराच्या खात्यावर पालखी आहे आणि सुंदर अशी ती पालखी या ठिकाणी फिरवली जाते नाचवली जाते. मनोरा म्हणजे एकावर 1-2 कलाकार. मगाशी वरचा कलाकार बसलेला होता. आता वरचा कलाकार उभा राहिलाय आणि त्या वरच्या कलाकाराच्या खात्यावर ज्यावेळेला वरच्या कलाकाराच्या खात्यावर पालखी असते आणि ती पालखी फिरवली जाते त्याच वेळेला तो मनोरा ग्राह्य भरला जातो असं मला वाटतं. त्यांचे आपले अनुभवी आहेत ते त्यांच्या दृष्टीनं परीक्षण करणार आहेतच. या क्षेत्रातल्या मला तर करमंडी गावचा सुद्धा एक जुना जाणता संघ होता. त्या संघातले काही कलाकार इथं मला दिसत आहेत. त्या कळपंडी गावाहून आलेल्या सगळ्या कलाकारांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. पुन्हा वाद्याचा प्रकार बदलला. वाद्य बदललं की नृत्य बदलतं. आज उगळे गावामधल्या उगळे गावचं ग्रामदेवत भैरी केदार मानाई चंडिका या देवस्थानांचा हा शिमगा उत्सव आणि या देवस्थानच्या शिमगा उत्सवानिमित्तानं आयोजित केलेला ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित केलेला हा पालखी नृत्याचा सोहळा. लेझिमचा वापर केला जातो पालखी संघाकडून. पालखी नृत्यावर लेझिम या ठिकाणी केलं जातं. लेझिमच्या पाठोपाठ टाळ आणली जातात. सत्तांची भूमी असलेला आपला महाराष्ट्र, सत्तांची भूमी असलेला आपला कोकण प्रांत आणि त्या सत्तांचं प्रमुख वाद्य म्हणजे टाळ. त्या टाळांचा वापर या ठिकाणी या पालखी नृत्यामध्ये केला जातोय.
सुंदर अशी विद्युत रोषणाई आपल्याला पाहायला मिळते. आमचे मित्र कदम आणि त्यांचे सहकारी यांनी सुंदर विद्युत रोषणाई आणि साऊंड सिस्टीम केलेली आहे. त्यांना धन्यवाद द्यावे. तिथे थोडे वाद्याचा प्रकार बदलतो. नमनाच्या धर्तीवरचं वाद्य या ठिकाणी वाजवले जाते आणि त्या वाद्याला साजेसं असं नृत्य या ठिकाणी सादर केलं जाते. सदाईवाले सूरवाले मामा बघा कसे रांगात आले. या वयात सुद्धा त्यांची पावलं कशी फिरत आहेत बघा. कोकणची संस्कृती जोपासणारा असा हा सोहळा. पालखीला झोका दिला जातोय आणि झोका देऊन ही पालखी नाचवली जाते. 2005 मध्ये बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे पालखी घराघर फिरवून नाचवली जाते. प्रत्येक संघानं ढोल वाजवणं महत्वाचं आहे, पण त्याचबरोबर ते ढोल वाजवण्याच्या आधी ढोल लावणं ही सुद्धा एक कला आहे. ती देखील प्रत्येकाला जपायला हवी. पुन्हा वाद्य बदलतो. पारंपरिक बरोबर थोडीशी आधुनिकतेची साखर घातली जाते. शेवटची 5 मिनिटं शिल्लक. पालखीचा संघ शेवटची 5 मिनिटं. शेवटच्या 5 मिनिटात बघूया काय या ठिकाणी सादर केलं जातं पालखीने संघाकडून. मागील काही वर्षाचा हा अनुभवी असा संघ दांडिया वापरल्या जात आहेत. गुजरातचा दांडिया महाराष्ट्रात कधी आला आणि आपल्या गावागावात वाडीवाडीवर कधी खेळला गेला हे तुम्हाला आम्हाला कळलंच नाही. त्याच दांडियाचा वापर पालखी नृत्यामध्ये केला जातो. पुन्हा वाद्य बदलत आहे. शेवटची 4 मिनिटं शिल्लक. पालखीने संघ 4 मिनिटं शिल्लक. पहिल्या संघाचा हा कार्यक्रम आता शेवटच्या टप्प्याकडे आलाय. सुंदर अशा नृत्याच्या चाली, सुंदर अशा वाद्याच्या चाली आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा वाद्य बदलतंय. एक काठी ढोलाच्या पानावर मांडली जाते, दुसरी काठी ढोलाच्या मध्यावर मांडली जाते. सगळे कलाकार पालखीजवळ येतात. अजून काही मनोरा सादर केला जातो का बघूया. शेवटची 3 मिनिटं शिल्लक. अतिशय सुंदर असा हा गरुडवृत्ती मनोरा या ठिकाणी पालखी संघाकडून सादर होतो. पुन्हा वाद्य बदलतं. टप्प्यावर वाद्य बदललं जातं. एक कलाकार संपूर्ण पालखी आपल्या एका हातामध्ये घेऊन ती पालखी या ठिकाणी नाचवण्याचा प्रयत्न केला जातो. आज बहुतेक सगळे संघ एकमेकाचा कार्यक्रम अगदी जवळनं बघणार आणि तो शेवटपर्यंत बघणार. अतिशय जबरदस्त. शेवटची 2 मिनिटं शिल्लक. डोक्यावर तांब्यावर पालखी आहे आणि या ठिकाणी पालखी नाचवण्याचा प्रयत्न आहे. अवघड प्रकार आहे. ढोकळावर कलाकार बसलाय आणि ढोकळावर
मिळू शकतो. शेवटच्या टप्प्यात आलेला पालखीने संघाचा परफॉर्मन्स वाद्य या ठिकाणी गतिमान झालेला आहे. निशाण गतिमान, चांद गतिमान, समय सूर. शेवटचं मिनिट, लास्ट 1 मिनिट. आणि आता या ठिकाणी शेवटचा सूर मारला जातोय पालखेडे संघाकडून. कारण स्पर्धेची सुरुवात ही सुरात व्हायला हवी आणि शेवट सुद्धा सुरातच व्हायला हवा. सगळी घातली जाते पालखीजवळ. उद्या उद्या केला जातो भैरवाचा, उद्या उद्या केला जातो केदारबाबाचा, उद्या उद्या केला जातो मामाईचा आणि उद्या उद्या केला जातो चंडिका देवीचा.